नमस्ते मित्रांनो. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आज खूप दिवसांनी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतोय. तर आता आज असा सहजच व्हिडिओ बनवलाय. भरपूर दिवस झाले व्हिडिओज बनवला नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं चला आज काही ना काहीतरी दाखवूया. तर आज जाणार आहोत आपण कबीरची शॉपिंग करण्यासाठी. म्हटलं की चला जाऊया. सणा पण रेडी झालेले आहेत. त्याला आम्ही काल बघा हे असे खेळणे आणलेले आहेत. दाखवा बघू लावून. हा बघा कसा आहे डिस्को. खूप छान प्रकारे हा त्याला एक सेन्सर आहे, तो कंटिन्यू असा फिरत राहतो. याची लाईट जरा जास्त पॉवरफुल आहे, त्याच्यामुळे जास्त याचा काही वापर करत नाही आम्ही. हा खूप भारी, हा लावून दाखवा एकदा. मम्मी मम्मी डॅडी डॅडी असं तो म्हणत म्हणत नुसता चालत राहतो. खूप छान आहे. करा बंद करा बंद करा. तर करा बंद झालं का बंद. हा तर मेन म्हणजे काय झालंय, आम्ही कंटिन्यू व्हिडिओ बनवायचं, काहीतरीच दाखवायचं, त्याच्यापेक्षा मी म्हटलं की जर थोडंसं जरा स्पेशल असेल तरच आपण व्हिडिओ बनवूया. काहीतरी बनवायचं आणि काहीतरी दाखवायचं. तुम्हाला जर आम्ही डेली म्हणजे असं आम्ही इथल्या इथं जातो, इथल्या इथं काही काम असेल ते अशा गोष्टी दाखवण्यापेक्षा म्हटलं काहीतरी स्पेशली आपण तुम्हाला दाखवूया. बरोबर का नाही ओ मॅडम? हो बरोबर आहे. बरोबर आहे. तर चला, कबीर राहणार आहे त्याच्या मामीजवळ आणि आम्ही जाणार आहे, इथेच जाणार आहे. सगळं सिटीमध्ये असल्यामुळे इथले इथंच आहे सगळं, जास्त काय लांब जायची गरज नाही. त्याच्यामुळे इथे जाणार आहे आपण. कशामध्ये जाणार आहे? फर्स्ट क्राय. फर्स्ट क्रायमध्ये जाणार आहे. तर तिथे जाऊन बघायचं आहे आपल्याला काही नवीन कलेक्शन आलंय का, बाळासाठी काय आहे का खेळणे वगैरे अजून. तर ब्लॉग कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळत राहील. मित्र आणि मैत्रिणींनो, हे आहे आगारो रेगेन्सी हँड हिल गारमेंट स्टीमर ग्रीन कलर मध्ये. याच्यावर तुम्हाला आगारोची ब्रँडिंग बघायला मिळेल. याची डिझाईन खूप हँडी आहे आणि तुम्ही इझिली याला हातामध्ये पकडू शकता. याच्या फ्रंट साइडला स्टेनलेस स्टीलची स्टीम प्लेट मिळते विथ 7 आउटलेट. या आउटलेट्स मधून आपल्याला स्टीम बाहेर पडताना बघायला मिळेल. आणि हा स्टीमर 1200 वॅटचा आहे. याच्यासोबत डिटॅचेबल ब्रश मिळतो, त्यामुळे आपण चांगल्या प्रकारे स्टीम आयरन करू शकतो. त्याच्याच खाली ऑन ऑफ बटन दिलेले आहे, ज्याच्या मदतीने आपण स्टीमर ऑन ऑफ करू शकतो. आणि हे आहे 250 ml रिमूव्हेबल वॉटर टँक, ज्याला तुम्ही इझिली या बटनाचा वापर करून रिमूव्ह करू शकता. आणि यामध्ये पाणी किती भरायचं यासाठी लेवल दिलेली आहे. याच्याच बाजूला तुम्हाला एक स्लॉट दिसत असेल, ज्याच्या मदतीने आपण वॉटर टँक मध्ये पाणी भरू शकतो. त्याच्यासोबत मेजरमेंट कप सुद्धा दिलेला आहे, ज्याच्याने आपण वॉटर टँक फिलअप करू शकतो. याच्यासोबत आपल्याला 1.8 मीटर कॉर्ड पॉवर केबल बघायला मिळते. तर चला फटाफट तुम्हाला याचा डेमो करून दाखवतो. तर सगळ्यात आधी मेजरमेंट कपचे 2 कप पाणी वॉटर टँक मध्ये मी टाकत आहे व याला मी टँक अटॅच केलेला आहे. पॉवर प्लग अटॅच करून 45 सेकंद वेट केले व आता हा रेडी आहे स्टीम करण्यासाठी. तुम्ही तर बघू शकता की माझ्या शर्टला खूप रिंकल पडलेले आहे. तर यावर मी स्टीमर डायरेक्ट अप्लाय करणार आहे. आणि स्टीमरला स्टीम करताना सरळ पकडायचे आहे, त्याला वाकडे तिकडे करायचे नाही, ज्याने तो लिकेज होणार नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वॉटर टँक मध्ये पाणी भरताना RO प्युरिफाय वॉटर यूज करा. त्यामध्ये बाकी काहीच केमिकल ऍड करू नका. या स्टीमरला तुम्ही हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल या दोन्ही अँगलने स्टीम करू शकता. स्टीम आयरन करताना फक्त तुम्हाला स्टीमरला वरून खाली घ्यायचं आहे. तुम्हाला तर समोर बिफोर आणि आफ्टर दिसतच असेल की कशा प्रकारे एका साइडचे रिंकल पूर्णपणे निघून गेले आणि एका साइडला आहे तसेच रिंकल आहेत. आणि हो, या स्टीमरला फुल केल्यानंतर 4 ते 5 शर्ट्सला तुम्ही आयरन करू शकता. तर वेळ न घालवता आता पूर्ण शर्टला मी आयरन करून घेतो. तर मित्रांनो, फरक तुमच्या समोर आहे. स्टीमरने किती उत्तम कामगिरी बजावली आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे की स्टीमरचं काम झाल्यानंतर त्याला थंड होऊन द्यावे आणि मऊ व सुक्या कपड्याने त्याला पुसून घ्यावे. आणि याला 1 इयर मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी सुद्धा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर समजलं आणि तुम्हाला फरकही दिसत असेल की आपल्याला हा स्टीमर किती महत्वाचा आहे. तर तुम्हालाही हा स्टीमर मागवायचा असेल तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर लगेच जा आणि लगेच बाय करा. धन्यवाद. आपली गाडी बघा इथं पार्किंग केलेली आहे. पूर्ण मातीनं धुरळ्यानं भरली सगळी गाडी, पूर्णच्या पूर्ण नाही का. सगळा धुरळा लागला याला. इथंच पार्किंग आहे त्याचं, पूर्ण भरून गेली. त्याला धुवायला पण टायमिंग नाही, पूर्ण पॅक झाली. तर चला आपण आता निघूया आपल्या कामासाठी. तर चला, जायचं का, निघायचं का? हो
चला तर मित्रांनो पोहोचलोय आपण फर्स्ट क्राय मध्ये. तर चला बघूया आता नवीन नवीन काय काय कलेक्शन आलंय. आपल्याला फोन आला होता त्यांचा समर कलेक्शन आलंय म्हणून. बघूया फोन आला म्हणजे आपल्याला काय ओळखत वगैरे काही नाही. एकदा आपण शॉपिंग वगैरे केली ना की नंबर आपला सेव्ह राहतो त्यांच्याजवळ, मग ते पण आपल्याला कॉन्टॅक्ट करतात. तर चला बघूया. चला मॅडम. घेतला आम्ही. आता चाललो आपल्याला हे घेतलं बाळासाठी खाली मस्त झोपून, आणि त्याला त्याची छोटीवाली मच्छरदाणी घेतली जेणेकरून त्याला आता म्हणजे पाळण्यामध्ये आता ठेवायची सवय थोडी आपल्याला कमी करायची आहे. तो असा खाली मस्त असा बेडवर वगैरे झोपला पाहिजे जेणेकरून त्याला काहीच प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. त्यासाठी आपण हे सर्व घेतलेलं. छान आहे क्वालिटी. शक्यता आहे उद्या आपण फैजला घेऊन येऊ इथं. त्याला साठी खूप आवडले फैजसाठी कपडे आवडलेत, पण विषय असा होतो साईज बसत नाही. की त्याची साईज जर कमी पडली तर परत डबल हेलपाटा होण्यापेक्षा त्याला घेऊन यायचं आणि मग त्याला त्याच्या मापाने आपण इथे कपडे घेऊया त्याला. तर चला आता हे तर झालं. आता कुठं जायचं? घरी जायचं घरी काय? घरी घरी मम्मी आबांना बाहेर जायचंय थोडं, त्याच्यामुळे आम्हाला आता लवकर घरी जावं लागेल. हा जो एरिया आहे ना, या एरियाला पाथर्डी फाटा एरिया म्हणतात. पाथर्डी फाटा हे आता हे जरा कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. तुम्हाला माहित असेल जे नाशिककर आहेत, किंवा नाशिककर म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे की आता काही कुंभमेळा. दिवसांमध्येच आपल्या इथं कुंभमेळा होणार आहे नाशिकमध्ये. तर त्याच्यासाठी ही सर्व तयारी सुरू आहे. त्यामुळे रस्ते वगैरे सगळे उकरलेले आहेत. तर चला आपण निघूया. आज पूर्ण दिवसाचा ब्लॉग बनवणार आहे मी. बघू जेणेकरून काय 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 होतंय ते सर्व तुम्हाला दाखवतो. तर चला बघूया. तर आपण आलेलो आहे घरी. सामान बघा. खोल किती खाऊ. कबील क्या लाए हमने? क्या लाए? तूने देखा? शोइंगा ना तू अभी उसमें? शोइंगा ना? ओ क्या क्या सोएगा ना तू? आसिम डाल वाला उसको अंदर. अरे शिराना में शिकता ना. पप्पू पास मम्मी पास. अच्छा मैं बोला पप्पू. चलो वाह 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 वाह. शिराना बिराना होय. अरे क्या ये कितने चाहिए? आएगा पसंद? आया आया पसंद? बोलो बोलो. तो बोलतो पण आता कॅमेरा त्याच्या समोर केलाय म्हणून तो असा शांत पडलाय. शॉक मी गई जैसा देखो तो देखो. अच्छा लग रहा ना कबीर? अच्छा लग रहा ना बेटा? अच्छा लग रहा ना? परफेक्ट वो है ना, वो परफेक्ट उसने जो उसकी आँख की करी ली ना, अभी यहाँ से देखे तो अपनी तरफ नहीं है, पर वो परफेक्ट कैमरे में देख रहा हूँ, और यहाँ पे परफेक्ट आँखें आ रही उसकी. क्या भाई अच्छा लग रहा क्या? पसंद आया ना? पसंद आया मेरे बहू को? पसंद आया मेरे बापा को? हो. त्याला रात्री त्याला बाहेर काढलं होतं, म्हणजे तो याच्या आतच झोपतो. हा त्याचा पाळणा, इलेक्ट्रिकल पाळणा आहे त्याचा. इथे बटन वगैरे सर्व आहेत. ऑटोमॅटिकली हा हालत राहतो. याला टायमर वगैरे पण आहे थांबवायचं. इथे गाणी वगैरे लागतात, गाणी इथं चेंज होतात, भरपूर गाणी त्याला. आणि तो टाइम लिमिटने तो बंद पण होतो. आणि आता याला ही जाळी पण आहे, पण त्याला काय केलं आम्ही, त्याला म्हटलं की नाही सारखं त्याच्यामध्येच नको, आपल्यासोबत आपल्या बाजूला तो झोपला पाहिजे मस्तपैकी. म्हणून त्याला काल झोपवलं. म्हटलं बघूया झोपतोय का. तर तो झोपतोय, पण प्रॉब्लेम असा झाला की त्याला मच्छर कापले, मच्छरांनी चावलं त्याला. मच्छर कापले. मराठी. हे बघा कसं आहे. कबीर ए भाऊ ए का अच्छा लग रहा क्या? अच्छा लग रहा क्या? ओ कैसे
नानी को बुला, नानी को बुला, चल नानी को बुला बेटा, नानी को हाक मार, चल बुला नानी को, बुलाव बुलाव बुलाव. किती भारी वाटते. आता त्याला अजिबात मच्छर वगैरे कापणार नाहीत. आता मच्छर कापणार नाही चालू आहे याला. मच्छर चावणार नाहीत त्याला. भारी वाटावं बरं. इकडेच बघतोय अच्छी आहे ना. कैसा लग रहा, बोल रहा क्यों नहीं, कैसा लग रहा, बोल ना. तुम्हाला आवाज ऐकण्यासाठी मी इथं त्याला माईक लावलंय. तो बोलतो ना, तो आता तो जरा हे झालाय, दिख रहा है. पहिली वेळ आहे त्याची, त्याच्यामुळं कॅमेरा मी शक्यतो त्याच्याकडे असा कॅमेरा वगैरे करून जवळ असा कॅमेरा नेतच नाही. त्याच्यामुळं तो जरा आज तिकडे बघतोय. तो निकालो ऊपर का निकालो, निकालो, बंद कर करो अभी, बंद करो. कलर खूप मस्त आहे, मला कलर खूप आवडला. अच्छा आहे ना पापा, अच्छा आहे ना. हा बोल, चल हा बोल, अच्छा आहे ना बेटा, दवाखाने कलर नाही. अच्छा है ना, अच्छा है ना, पसंद आया. आसिम बात कर उसके साथ, बात कर. कबीर नीचे बैठ, बात कर उसके साथ. अरे बैठ ना. बैठ नीचे बैठ. क्या मामा बरं बघा कसा बोलतो तो. खाना खाया कबीर? खाना खाया तूने? हाँ, खाना खाया क्या? दूध पीने का? झोप आली त्याला. तर याचा आपण व्हिडिओ बनवला होता. असं हे कोणाचं आहे? चला बघूया अजून आजच्या दिवसामध्ये काय काय होतंय. तर त्याच्यानंतर फैजू इथे आला होता. फैजू पण म्हणाला मला कपडे पाहिजेत, कपले करतो तो, आहे की नाही, कपले. तर मग त्याला आम्ही घेऊन गेलो. कबीरला पण कपडे आणायचे होते, कबीरचे पण कपडे आणले आणि त्याला पण आणले. हा अंगावर घातलेला शर्ट हा त्याला तिथूनच आणलेला आहे. किलबिल म्हणून एक शॉप आहे इथे जवळपासच आहे आणि याच्यामध्ये हे कबीरचे आहेत छोटे छोटे आणि फैजूला हा एक आणलेला आहे. सेम आहे, मॅचिंग. अच्छा आहे क्या? अच्छा आहे ना, अच्छा आहे बोल, अच्छा आहे ना. हा, तर आता त्याला आवडलंय. आता ऊन झालं की त्याला वाटतं चला आता आपण याला जाऊया. कुठे? तर ऊसाचा रस पिण्यासाठी. कपल ना, किसके ये? कबीर के ना, कबीर के किसके? कबीर के ना, कबेल के. तेरा कौन सा इसमें का? कौन सा? ये है ना, ये है ना. हाँ, तर अभी क्या गन्ने का रस पीने जाने का क्या? हाँ, गन्ने का रस कितना पीने तू? 1 गिलास 2 गिलास? कितने? 4 पीने ला? अरे बाप रे, 4 ग्लास. तुम कितने पीने ले हो? एक ना. सरांनी पण कपडे घेतले. तुम दिखाओ जरा तुम्हारे कपडे. सगळ्यांनी मुलांना कपडे घ्यायचे का मला पण कपडे घ्यायचे? बघा आता, देखा. हा, घरात वापरायला कपडे बघा. पण पूर्ण नाशिक बघतंय या कपड्यावर. तर चला बघूया आता त्याला ऊसाचा रस पाजून येतो. तुम्ही नाही येणार ना? आम्ही दोघेच जातो. मम्मी को ले जाने का? हाँ, मम्मी को लेके जाने का क्या? बोल ना. अरे बहू, क्या हुआ? बोल ना. मम्मी को लेके जाने का क्या? ले जाने का ना? आओ बोल. तर चला बघूया आता पुढे काय काय होतं. बापरे, ऊन तर भरपूर लागते. तकलीफ नहीं होने हो ना? हाँ, धूप की तकलीफ नहीं होगी ना उसको? बड़ी गाड़ी में जाएंगे. नहीं होने की तकलीफ, देखो. हाँ, नहीं होने की. चलो इसमें जाएंगे ना, बूम बूम पे. बड़ी गाड़ी पे नको, इस पे जाएंगे ना, बूम बूम पे. इतने में जाएंगे. वो कैसा धूप वहां लगेगी लगाने को हो? तकलीफ होंगी. गाड़ी पे धूप इतने में में तकलीफ होंगी हो बच्चे को. नको ले, अभी मारे पहले. जाएंगे. नहीं होने का हो. चलो देखा कैसा तू तयार व्हाया. हाँ, मॅचिंग हॅट और शूज मॅचिंग, है की नाही. हा, चला
आता बघूया, जायचं इथंच, जास्त लांब नाही जायचं आपल्याला. बघा आम्ही टू व्हीलरवर निघालो होतो, पण खूप ऊन असल्यामुळे मी त्यांना म्हटले नाही फोर व्हीलरच घ्या, कारण की एवढ्या उन्हामध्ये एवढ्या लहान बाळाला घेऊन जायचं म्हटल्यावर टेन्शनच आहे, हो की नाही. खूप असं ऊन आहे आणि इतके झळायला लागताय, झळायच म्हणतात ना, मला नाही माहिती मराठीत काय म्हणतात. तर त्यामुळे आम्ही गाडी काढली आणि गाडीमध्ये चालू. हे बघा फैजू आपल्या, हॅलो करो, हॅलो. बघू शकता किती ऊन आहे. तर एवढ्या उन्हामध्ये जास्त कोणी तर बाहेर निघत नाहीये, पण कोणाचं जास्त अर्जंट काम असलं तरच लोक बाहेर निघताय जास्त करून. आणि तीन तीन दिवस म्हणजे अजून 3-4 दिवस बोलले आहे, खूप ऊन आहे असं. तर जे एजेड आहे म्हणजे 50च्या वरती लोक आहेत आणि लहान बाळ जे आहेत त्यांना घराच्या बाहेर निघाल्याने लावलेलं आहे. जास्त गरजेचं असेल तरच त्या मोठ्या माणसांना बाहेर निघायला लावलेलं आहे. तर तुम्ही पण काळजी घ्या, उन्हात जास्त निघू नका, कारण की ऊन लागल्यानंतर आहे ना माणसाला असं खूप त्रास होतो, चक्कर येते, असं वेगळाच काही नवीन त्रास निघालेला आता. तर तुम्ही पण काळजी घ्या, घराच्या बाहेर जास्त निघू नका. निघाले तर आपली मोठी गाडीत जा, किंवा टू व्हीलर वरती पण गेले असेल तर छत्री वगैरे तुम्ही कॅरी करा, किंवा स्टोल वगैरे कॅरी करा. असंच झालं आपल्या कबीरला सुद्धा, कबीर सोबत सुद्धा असंच झालं. तो जास्त लघवी करत नव्हता आणि वारंवार तो आहे ना दूध वगैरे पाजलं की एक 5-10 मिनिटांनी उलटीद्वारे एक नाही तो बाहेर काढत होता. मग असं भरपूर वेळेस त्यानं केलं. मग त्याच्यानंतर मग आपण म्हटलं की चला एकदा डॉक्टरना दाखवून घेऊया, जे आपले ते बधाने डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडेच. मग त्यांना दाखवायला घेऊन गेलो. तो लघवी वगैरे पण काहीच करत नव्हता, म्हणजे असं डायपर त्याचा आहे ना असाच्या असा राहायचा. मग आम्हाला थोडंसं जरा वाटलं की मग आम्हाला असं थोडंसं वाटलं की काहीतरी नक्की जरा थोडंसं प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यामुळे आम्ही घेऊन गेलो. मग त्यांनी सांगितलं की आता जो उष्ण वातावरण आहे, तर त्या उष्ण वातावरणामुळं त्याच्या बॉडीमध्ये डिहायड्रेट बॉडी होत नाही त्याची. मग त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की त्याला ORS वगैरे द्या, ORS वगैरे देऊन तो ठीक होईल. मग त्याच्यानंतर मग त्याला आपण ORS दिलं. जसं दूध देत होतो त्या पद्धतीनेच त्याला फसवून भूक लागली की त्याला ORS पाजायचो त्याच्यातून. मग तो बरोबर तो ORS वगैरे पिऊन आता तो व्यवस्थित आहे. मग त्याचप्रमाणे याला सुद्धा, आपल्या फैजूला सुद्धा आपण ORS वगैरे चालू केलं, जेणेकरून फैजूला त्याला पण पण आज त्रास झाला होता. आज त्याला त्रास झाला होता. फैजूला खूप त्रास त्याला झाला होता, मग त्याला पण आपण आणलं त्याला दवाखान्यातून. आता आहे तो आता ओके. त्याची म्हणून आता सणाची तुम्ही जर बॅग बघितली त्याच्यामध्ये ORS त्याच्यासाठी आहेच. अधून मधून त्याला ORS वगैरे आपण देत राहतो. पापा तेरा खाओ किधर है, दिखा रे. ओ कहाँ गई पापा की खाओ, पैजू की खाओ कहाँ गया ये? या अशा ठीक आहे का? प्रकारे आपण त्याला ORS देतो. आणि त्याचबरोबर म्हणजे ज्यांना पण बरं वाटतंय ते म्हणतील ना का आम्हाला बरं वाटतं आम्ही काही घ्यायची गरज नाही. ज्यांना पण बरं वाटतंय त्यांनी पण थोडंसं असं ताक वगैरे पित राहा, ORS घेत राहा, इलेक्ट्रिक पावडर घेत राहा, म्हणजे कसं शरीर व्यवस्थित राहील. कारण की आपण काय म्हणतो, नाही माझं शरीर तर व्यवस्थित आहे तर मी काय घ्यायची गरज आहे, तसं काही नाहीये. सगळ्यांनी स्वतःकडे लक्ष द्या. ऊन खूप डेंजर आहे या वर्षीचं. तर लहान पोरांना तर खूप त्रास होते. फैजूला पण त्रास झाला, कबीरला पण त्रास झाला, त्याच्यामुळे लहान मुलांवरती पण लक्ष द्या. तर मित्रांनो, प्रत्येक वेळी जिथं आपण ऊसाचा रस घेतो तिथे आपण आलेलोय. आता मस्त ऊसाचा रस यांना आणून देतो, मस्त पिऊया आणि मस्त घरी जाऊया, आहे का नाही? अरे तू तर आलीस पितोय, मग कच्छ पिनाल तू? किती पिनाल आता? किती पिणार? 4 पिणार? बाबू 4 पिणार म्हणतोय. आता बघूया, आता त्याला ऊसाचा रस पाजतो. किती काय रे? पिऊ 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 पिऊ. गुड यू बॉय. तर मित्रांनो, बघितला आजचा दिवस आपला अशा प्रकारे गेला. भरपूर गोष्टी झाल्या, भरपूर गोष्टी तुम्हाला बघायला मिळाल्या. छोटासाच ब्लॉग आहे, जास्त काही मोठा बनवला नव्हता मी. आणि अजून तुम्हाला काही दिवसांनी खूप डीपली, म्हणजे अजून आता हा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी मी फिल्टर करतो. फिल्टर म्हणजे काही गोष्टी तुम्हाला दाखवत नाही. तर आता काही दिवसांनी तुम्हाला सगळं टोटल जे प्रत्येक गोष्ट जी होते घडते ती गोष्ट मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे ब्लॉग निघत नव्हते, आम्ही का दिसत नव्हतो, आम्ही कुठे होतो हे सगळं माहित पडणार तुम्हाला. तर त्यासाठी तुम्ही नक्कीच एक्साइटेड असणारच आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी अजून समजत जाणार आहे. चला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.